नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गणपतीपुळे येऊन लेकरं परतली, पण पार्थिवाच्या रूपाने बिडकीनमध्ये पेटल्या 5 मित्रांच्या चिता. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेनंतर सोमवारी सकाळी बिडकीन शहरात अत्यंत शोकाकुल आणि सुन्न करणाऱ्या वातावरणात या 5ही मित्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पहिल्या 4 तरुणांवर आणि त्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास 5व्या तरुणावर जड अंतःकरणाने अंत्यसंस्कार पार पडले. बिडकीनच्या स्मशानभूमीत एका मागोमाग एक पेटणाऱ्या या तरुण मित्रांच्या चिता पाहून उपस्थित नातेवाईक, मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनी एकच हंबरडा फोडला. आक्रोश, हुंदके आणि अश्रूंनी भरलेल्या वातावरणात अख्खे बिडकीन गाव दुःखाच्या महासागरात बुडाले होते. शववाहिकेच्या सायरनने बिडकीनची छाती दणाणली. 19 जणांपैकी 5 जण लाटांच्या विळख्यात. सोमवारची ती सकाळ बिडकीनसाठी कधीही न विसरता येणारी एक काळीज पिळवटून टाकणारी ठरली. बिडकीन गावाकडे येणाऱ्या शववाहिकांच्या सायरनच्या आवाजाने संपूर्ण गावच्या छातीत वेदनेचा हुंदका दाटून आला. ज्या 5 लेकरांची सुखरूप घरवापसी व्हावी म्हणून संपूर्ण गाव गेल्या 2 दिवसापासून देवाकडे प्रार्थना करत होते, ती लेकरं अखेर गावात परतली, पण निष्प्राण पार्थिवाच्या रूपाने. बिडकीन येथील 19 मुलांचा एक ग्रुप पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी शुक्रवारी रात्री गणपतीपुळे येथे गेला होता. शनिवारी 20 जून 2026 रोजी सकाळी या सर्वांनी स्वयंभू श्री गणेशाचं दर्शन घेतलं आणि ते समुद्र किनाऱ्यावर गेले. यातील 5 जण समुद्रात आंघोळीसाठी उतरले, तर उर्वरित 14 जण किनाऱ्यावरच उभे होते. मात्र पाण्याचा आणि खोल लाटांचा अंदाज न आल्याने हे 5ही जण लाटेबरोबर खोल पाण्यात ओढले गेले आणि बेपत्ता झाले.